श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 3 मराठी भावार्थ। पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे। सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीशला फार भय वाटू लागले। पारणे नीट पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्ध्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली। त्याने दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटिका साधक द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक